फक्त पोस्ट ऑफिसमध्ये पैसे ठेवून एफडी पेक्षा जास्त रिटर्न्स मिळवा आणि तेही सरकारच्या गॅरंटी सोबत। 1 जुलै 2025 पासून व्याजदर बदललेत आणि आता तुमचा फायदा किती वाढणार आहे ते बघाच। नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या सर्व स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्सचे नवीन व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट्स 1 जुलै 2025 पासून जाहीर झाले आहेत। जर तुम्ही सुद्धा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल, मग ती पीपीएफ असो, एनएससी, किसान विकास पत्र, केव्हीपी, सुकन्या समृद्धी योजना किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असो, तर हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की आता पुढच्या काळात पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खातं उघडल्यावर तुम्हाला किती टक्के व्याज मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पोस्ट ऑफिसच्या नव्या व्याजदरांबद्दलच नाही तर त्यांची तुलना बँक एफडीशी करून हेही पाहणार आहोत की तुमच्यासाठी कुठे इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं ठरेल। आणि मित्रांनो, जसं मी नेहमी म्हणतो, जिथे पैशांचा विषय असतो तिथे पूर्ण माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे ना। लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा फायनान्सशी संबंधित व्हिडिओ बनवेन तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला लगेच मिळू शकेल। चला तर मग सुरुवात करूया पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम पासून। जसं आपण बँकेमध्ये जाऊन सेव्हिंग्ज अकाउंट ओपन करू शकतो, अगदी तसंच आपण पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा सेव्हिंग्ज अकाउंट ओपन करू शकतो। या पोस्ट ऑफिस स्कीम मधून आपल्याला किती रिटर्न्स मिळतील यासाठी पोस्ट ऑफिस तुम्हाला सिंपल इंटरेस्टनुसार प्रतिवर्ष 4% इंटरेस्ट रेट वर्षातून एकदा तुम्हाला मिळतो। जर तुम्ही याचं कंपॅरिझन बँकेच्या सेव्हिंग्ज अकाउंटच्या व्याजदरासोबत केलं तर हे लक्षात येईल की बँकेचा सेव्हिंग्ज अकाउंटचा इंटरेस्ट रेट कमी होऊन 3.5% आलाय, तर काही बँका या 2.5% पण देत आहेत आणि काही बँका आपल्याला 3 महिन्यातून इंटरेस्ट रेट देतात, काही बँका या प्रत्येक महिन्याला व्याज देतात, पण पोस्ट ऑफिस आपल्याला वर्षातून एकदा व्याज देते। आता बोलूया पोस्ट ऑफिसच्या एफडी किंवा टाइम डिपॉझिट बद्दल। पोस्ट ऑफिसमध्ये आपण 1 वर्षाकरिता, 2 वर्षाकरिता, 3 वर्षासाठी किंवा अगदी 5 वर्षासाठी एफडी करू शकतो। तुम्ही जर 1 वर्षासाठी एफडी करत असाल तर त्यावरती तुम्हाला 6.9% इतके व्याज मिळेल। जर तुम्ही 2 वर्षासाठी एफडी ओपन करणार असाल तर त्यावर तुम्हाला 7% व्याज मिळेल। तसेच जर तुम्ही 3 वर्षासाठी एफडी ओपन करणार असाल तर त्यावरती 7.1% इतकं व्याज मिळेल आणि जर 5 वर्षासाठी ओपन करणार असाल तर त्यावरती 7.5% इतका व्याज मिळेल। आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी वरती तुम्हाला प्रतिवर्षी हे व्याज मिळतेच। उदाहरणार्थ, तुम्ही जर पोस्ट ऑफिसमध्ये 3 वर्षासाठी एफडी करणार असाल तर 1 वर्षानंतर तुम्हाला एफडी वरती व्याज मिळेल, नंतर 2 वर्षानंतर तुम्हाला व्याज मिळेल आणि त्यानंतर 3 वर्षानंतर जेव्हा तुमची एफडी मॅच्युअर होईल त्यावेळी प्रिन्सिपल अमाऊंट आणि व्याजासोबत पैसे मिळतात। इथे जर तुम्ही याचे कंपॅरिझन बँकेच्या एफडी बरोबर केलं तर बँकेच्या एफडीचे जे रिटर्न्स आहेत ते अतिशय कमी झाले आहेत। आरबीआयच्या रेपो कट नंतर बँकेच्या एफडीचे रिटर्न्स बरेच कमी झाले आहेत। दुसरीकडे पोस्ट ऑफिसचे एफडी रिटर्न्स बँकेच्या एफडी रिटर्न्सच्या तुलनेत अतिशय चांगले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोस्ट ऑफिसची एफडी बँकेच्या एफडी पेक्षा सुरक्षित आहे, कारण पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्मॉल सेव्हिंग्स स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा 100% सुरक्षित असतो, कारण त्यावरती सरकारची गॅरंटी ही असतेच। आता बोलूया पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट स्कीम बद्दल। या स्कीम मध्ये तुम्हाला एक ठराविक रक्कम 5 वर्षासाठी डिपॉझिट करावी लागते। यावरती 1 जुलै 2025 पासून 6.7% इतकं व्याज मिळेल। आता बघूया पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड स्कीम बद्दल, जे की टॅक्स सेव्हिंगच्या हिशोबाने एक सर्वोत्तम स्कीम आहे। आजच्या तारखेला जर तुम्ही पीपीएफ मध्ये नवीन खातं सुरू केलं तर 1 जुलै 2025 पासून तुम्हाला 7.1% इतका व्याज मिळेल। सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिसची पीपीएफ स्कीम ही गुंतवणूक करणाऱ्यांची पहिली पसंत ठरत आहे। याचं कारण म्हणजे ही स्कीम तुम्हाला टॅक्स सेव्हिंग मध्ये मदत करते आणि दुसरं कारण म्हणजे तुम्ही याची तुलना बँकेच्या एफडीच्या व्याजदरासोबत जर केली तर तिथे तुम्हाला व्याजदर बँकेत खूप कमी मिळते। त्याऐवजी पीपीएफ वरचा व्याजदर अतिशय चांगला आहे बँकेच्या एफडी वरच्या व्याजदराच्या तुलनेत। आता बोलूया पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम म्हणजे MIS बद्दल। या स्कीम मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि यातून तुम्हाला 7.4% इतकं व्याज मिळते। पोस्ट ऑफिस मात्र प्रत्येक महिन्याला हे व्याज देते। उदाहरणार्थ जर तुम्ही या स्कीम मध्ये
1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलात तर त्यावर तुम्हाला 74% म्हणजे 7,400 रुपये इतके व्याज प्रतिवर्षी मिळेल. परंतु जसं की मी म्हटलं होतं की ही एक मंथली पे आउट स्कीम आहे, तर पोस्ट ऑफिसमधून प्रत्येक महिन्याला तुम्हाला 617 रुपये मिळतील. आता बघूया पोस्ट ऑफिसची NSC म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. या स्कीममध्ये तुम्हाला 5 वर्षाकरिता पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. ही स्कीम 7.7% इतका व्याजदर देते. प्रतिवर्षी या स्कीममध्ये वरच्या व्याजाचे कंपाऊंडिंग होते, म्हणून या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. आता बोलूया पोस्ट ऑफिसच्या KVP म्हणजे किसान विकास पत्र या स्कीमबद्दल. ही स्कीम एक पैसे डबल करणारी सेफ इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. जर तुम्ही या स्कीममध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील, आणि जर तुम्ही 10 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्ट केले तर त्याचे 20 लाख रुपये तुम्हाला मिळतील. आणि हे किती कालावधीत मिळतील तर 115 महिन्यात, म्हणजेच 9 वर्ष 7 महिन्यात. आता बघूया पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजना या स्कीमबद्दल. ही स्कीम सध्या 8.2% इतकं व्याजदर देते. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेचा FD रेट बघा, कोणतीही सरकारी बँक आजच्या तारखेला ग्राहकाला 8.2% इतका व्याजदर देत नाही. इथे तुलनेने या स्कीमचा व्याजदर पोस्टातल्या चांगला आहे. जर तुमच्या घरी लहान मुलगी असेल तर तुम्ही या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ही स्कीम 15 वर्षासाठी आहे, म्हणजे एकदा तुम्ही या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली तर पुढच्या 15 वर्षापर्यंत या स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि असं नाही की या स्कीममध्ये तुम्हाला प्रतिवर्षी एक फिक्स्ड अमाऊंट डिपॉझिट करावी लागणार आहे. कोणत्या वर्षी जर तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या सिच्युएशननुसार इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. या स्कीममध्ये कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त 1,50,000 रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. आता बघूया पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमबद्दल. या स्कीममध्ये तुम्हाला 1 जुलै 2025 पासून 8.2% इतकं व्याज मिळेल, जे मी म्हणतो खूप चांगलं व्याजदर आहे. जर तुमचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही अलीकडे जर रिटायर झाला असाल आणि तुमच्याकडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी असतील तर तुम्ही या स्कीममध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. या स्कीममध्ये 3ऱ्या महिन्यापासून व्याज मिळायला सुरुवात होते. या स्कीममध्ये तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही जर या स्कीममध्ये 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केलात तर 3 महिन्यानंतर तुम्हाला 8.2% नुसार व्याज मिळेल, जे होते 61,500 रुपये. आणि जर हे तुम्ही मंथली कॅल्क्युलेट केलात तर तुम्हाला प्रति महिना 20,500 रुपये ही रक्कम मिळते, जी की एक चांगली रक्कम आहे आपला महिन्याचा खर्च चालवण्यासाठी. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी या चॅनलवरती अशाच इन्व्हेस्टमेंट फायनान्सशी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येतो आणि पोस्ट ऑफिसशी रिलेटेड पण आपले व्हिडिओज या चॅनलवरती असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.